माय इंग्लिश बुक क्लास 3 यामध्ये पेज नंबर 2ला आपल्याला शिकायचं आहे कॅप्टन सेज. आता या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक मुलगा आहे आणि त्याच्यासमोर त्याचे मित्र म्हणजे वर्गातील विद्यार्थी उभे आहेत. समोर जो आहे तो कॅप्टन आहे. तो विद्यार्थ्यांना काही हाताच्या कवायती शिकवत आहे, म्हणजे काही इन्स्ट्रक्शन्स तो मुलांना देत आहे आणि त्याच्या समोरची मुलं ते इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना फॉलो करत आहे, म्हणजे तो जसा सांगेल त्या पद्धतीने कृती करत आहे. तर आता या चित्रामध्ये काय दाखवलं आहे? स्ट्रेच युअर आर्म्स, स्ट्रेच युअर आर्म्स. आता इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 इन्स्ट्रक्शन्स कॅप्टन विद्यार्थ्यांना देत आहे. कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहे? कोणत्या सूचना आहे? पहिली सूचना आहे स्टँड अप. स्टँड अप, स्टँड अप म्हणजे उभे राहा. दुसरी सूचना कोणती आहे? रेज युअर हँड, रेज युअर हँड, तुमचे हात वर करा किंवा तुमचे हात उंच करा. तिसरी सूचना कोणती आहे? शेक इट फास्ट. शेक, शेक म्हणजे हलवणे, SHAKE, शेक म्हणजे हलविणे. फास्ट, जोरात हलवा, तुमचे हात जोरात हलवा. चौथी सूचना कोणती आहे? शेक इट स्लो, शेक इट स्लो, तुमचे हात हळू हलवा. पाचवी सूचना कोणती आहे? हँड्स ऑन वेस्ट, हँड्स ऑन वेस्ट, तुमचे हात कुठे ठेवा? वेस्ट, वेस्ट म्हणजे कमर, तुमचे दोन्ही हात कमरेवर ठेवा. सहावी सूचना आहे बघा 6 नंबर, शेक युअर वेस्ट. शेक युअर वेस्ट म्हणजे तुमची कमर हलवा, तुमची कमर हलवा. सातवी सूचना 7th इन्स्ट्रक्शन आहे फोल्ड युअर हँड्स, हाताची घडी करा. फोल्ड, FOLD, फोल्ड युअर हँड्स. आठवी सूचना आहे हँड्सअप, हँड्सअप हात वर करा. आणि लास्ट 9 टच युअर फीट, तुमच्या पायाला स्पर्श करा किंवा तुमच्या पायाला बोटे लावा. ह्या सूचना आपण पुन्हा वाचायच्या. पहिले स्टँड अप, रेज युअर हँड, शेक इट फास्ट, शेक इट स्लो, हँड्स ऑन वेस्ट, शेक युअर वेस्ट, फोल्ड युअर हँड, हँड्स अप, टच युअर फीट. ओके.